नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 8 जानेवारी जागतिक दिन. 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना. 8 जानेवारी 1835 युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदा आणि एकदाच शून्यावर गेले. 8 जानेवारी 1889 डॉक्टर हर्मन हॉलेरेथ यांना संख्यात्मक डेटाचा विश्लेषण करण्यासाठी कॅल्क्युलेटिंग मशीनसाठी युनायटेड स्टेट्समध्ये पेटंट मिळाले. 8 जानेवारी 1940 दुसरे महायुद्ध. ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण आणले. 8 जानेवारी 1947 राजस्थान विद्यापीठाची स्थापना. 8 जानेवारी 1957 मोहन रानडे यांच्यासह 23 जणांना गोव्यातील लष्करी न्यायालयाने 24 वर्षाची शिक्षा सुनावली. 8 जानेवारी 1963 लिओनार्डो द विंचीची मोनालिसा अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट वॉशिंग्टन येथे प्रदर्शित करण्यात आली. 8 जानेवारी 1973 सोव्हिएत अंतराळ मोहीम लुना 21 प्रक्षेपित करण्यात आली. 8 जानेवारी 2000 लता मंगेशकर यांची 1999च्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. 8 जानेवारी 2001 भारत आणि व्हिएतनाम यांच्यात संस्कृती, पर्यटन आणि अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापर यासंबंधित 3 करार झाले. 8 जानेवारी 2002 युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड कायद्यावर स्वाक्षरी केली. 8 जानेवारीचे महत्त्वाचे जन्म. 8 जानेवारी 1881 विल्यम टी पायपर एअरक्राफ्टचे संस्थापक, अमेरिकन अभियंते आणि उद्योगपती यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 1970. 8 जानेवारी 1909 आशापूर्णा देवी, पहिली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला लेखिका, यांचा जन्म. 8 जानेवारी 1924 गीता मुखर्जी, स्वातंत्र्यसेनानी, कम्युनिस्ट पक्षाचे नेता, यांचा जन्म, त्यांचा मृत्यू 4 मार्च 2000. 8 जानेवारी 1925 राकेश मोहन, हिंदी नाटककार, यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 5 डिसेंबर 1973. 8 जानेवारी 1926 केलुचरण महापात्रा, भारतीय ओडिसी नर्तक, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 7 एप्रिल 2004. 8 जानेवारी 1929 सईद जाफरी यांचा जन्म. 8 जानेवारी 1931 तरुण मुजुमदार, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पद्मश्री यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 4 जुलै 2022. 8 जानेवारी 1935 एल्विस प्रिस्ले, अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोलचे जन्म, तर त्यांचा मृत्यू 16 ऑगस्ट 1977. 8 जानेवारी 1936 जितेंद्रनाथ दीक्षित, परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 2005. 8 जानेवारी 1939 नंदा, अभिनेत्री, यांचा जन्म. 8 जानेवारी 1944 सुनील कांती रॉय, पद्मश्री, भारतीय उद्योजक, यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 8 मे 2022. 8 जानेवारी 1942 स्टीफन हॉकिंग, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक, यांचा जन्म. 8 जानेवारी 1945 प्रभा घानोरकर, मराठी लेखिका, यांचा जन्म. 8 जानेवारीचे महत्त्वाचे मृत्यू. 8 जानेवारी 1642 गॅलिली, इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, यांचे निधन, तर त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564. 8 जानेवारी 1825 एली व्हिटने, कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक, यांचे निधन, तर त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1765. 8 जानेवारी 1884 केशवचंद्र सेन, ब्राह्मण समाजातील एक थोर पुरुष समाजसुधारक आणि लोकसेवक, यांचे निधन,
तर त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1838. 8 जानेवारी 1941 लॉर्ड बेटन पॉवेल, बालवीर चळवळीचे प्रणेते यांचे निधन. तर त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857. 8 जानेवारी 1966 बिमल रॉय, प्रतिथयश दिग्दर्शक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 12 जुलै 1909. 8 जानेवारी 1967 श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्य विद्यापंडित यांचे निधन. तर त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1880 नरसोबवाडी, शिरोळ, कोल्हापूर येथे. 8 जानेवारी 1973 ना. भी. परुळेकर, सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक यांचे निधन. 8 जानेवारी 1973 स. ज. भागवत, तत्त्वज्ञ आणि विचारवंत यांचे निधन. 8 जानेवारी 1976 चाओ एन लाई, चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. तर त्यांचा जन्म 5 मार्च 1898. 8 जानेवारी 1984 सुषमा मुखोपाध्याय, पहिल्या भारतीय महिला वैमानिक यांचे निधन. 8 जानेवारी 1992 द. प्र. सहस्त्रबुद्धे, आनंद मासिकाचे माजी संपादक यांचे निधन. 8 जानेवारी 1994 श्री चंद्रशेखर सरस्वती, 68वे शंकराचार्य परमाचार्य यांचे निधन. 8 जानेवारी 1996 फ्रान्सवा मित्वा, फ्रान्सचे 21वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. तर त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1916. 8 जानेवारी 2017 जेम्स मिचम, सेशेल्स देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. तर त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1939. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.